नवापूरमध्ये शिक्षक संघटनेला नवं बळ. ABRSM संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या तालुका कार्याध्यक्षपदी विश्वनाथ पाटील सरांची निवड. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अर्थात ABRSM संलग्नित शाखा नवापूरच्या वतीनं आयोजित मासिक सभा उत्साहपूर्ण आणि संघटनात्मक वातावरणात पार पडली. या सभेत संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार तालुका अध्यक्षांच्या संमतीनं नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. सर्वानुमते आणि सर्वसमावेशक निर्णय प्रक्रियेतून झालेल्या या निवडीमुळे नवापूर तालुक्यात संघटनात्मक बळकटीस नवं पर्व सुरू झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सभेचे अध्यक्ष श्री जयसिंग गावित सर यांनी पंढरपूर इथं होणाऱ्या वार्षिक अधिवेशनाबाबत सविस्तर माहिती देत शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असं आवाहन केलं. श्री विनय नेरकर सर यांनी संघटनेची उद्दिष्ट, महत्व आणि सामूहिक शक्ती याविषयी मार्गदर्शन करत शिक्षक संघटनांचं सशक्तीकरण काळाची गरज असल्याचं स्पष्ट केलं. श्री पंकज शिंदे सर यांनी संघटनेशी सातत्यानं बांधिलकी राखत पुढील काळात मार्गदर्शन करण्याचं आश्वासन दिलं. श्री योगेश महाले सर यांनी संघटनेचा विस्तार, कार्यप्रणाली आणि आगामी नियोजनावर सखोल चर्चा घडवून आणली. नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा. संघटनेच्या निर्णयानुसार खालील पदावर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. नवापूर तालुका कार्याध्यक्ष आरोग्यदूत व्यायामशाळेचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री विश्वनाथ पाटील सर, नवापूर तालुका उपाध्यक्ष श्री हरीश लोहार सर, नवापूर तालुका सहकार्यवाह श्री रुपेश भदाने सर, नवापूर तालुका केंद्र संघटक श्री तुषार देवरे सर. विशेष म्हणजे सामाजिक कार्य आणि युवक घडवणीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री विश्वनाथ पाटील सर यांच्या निवडीमुळे शिक्षक संघटनेला नवी ऊर्जा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्यांनी संघटनेचे दायित्व प्रामाणिकपणे पार पाडण्याचं आश्वासन दिलं. वरिष्ठांकडून शुभेच्छांचा वर्षाव. प्रांत कार्यवाह अण्णासाहेब पुरुषोत्तम काळे सर व जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी सर यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा पाठवत नव्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. उपस्थित मान्यवर या बैठकीत श्री जयसिंग गावित सर, श्री विनय नेरकर सर, श्री सुनील वळवी सर, श्री वामन गावित, श्री पंकज शिंदे सर, श्री योगेश महाले सर, श्री नितीन पाटील, श्री परमेश्वर कल्लाणे, श्री खिंडे, श्री संदीप फुंदे सर, श्री मनमत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. नवीन पदाधिकाऱ्यांची निवड ही नवापूर तालुक्यातील शिक्षक चळवळीला नवं बळ देणारी ठरेल असा आशावाद सभेत व्यक्त करण्यात आला. खानदेशी राजा न्यूज नेटवर्क संपादक कमलेश पाटील, नवापूर. या ठिकाणी विश्वनाथ पाटील सरांच्या घरी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणीतील सगळे आपले सदस्य, तालुक्याचे अध्यक्ष, सन्माननीय सगळे सदस्यांच्या विचारांतीने आणि त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने या ठिकाणी आपण विश्वनाथ पाटील सरांना तालुका कार्याध्यक्ष हे पद महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे बहाल करण्यात आलेले आहे. तसेच आमचे संमित्र हरीश लोहार सर यांचे सुद्धा तालुका कार्यकारिणीमध्ये आपण त्यांना आदराचे स्थान दिलेले आहे. तदनंतर या ठिकाणी शिंदे सर या ठिकाणी सुद्धा त्यांचं आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेमध्ये त्यांना त्यांच्या स्वकर्तृत्वाने या ठिकाणी त्यांनी स्वतःहून हिरिरीने भाग घेऊन या संघटनेचं पालकत्व स्वीकारून त्यांनी आपले कार्याची धुरा आजपासून सांभाळलेली आहे. आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं आपल्याला कल्पना असेलच, शिक्षकांचे प्रश्न तडीस नेण्याची जी ताकद आहे ती आपण या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने सर्व शिक्षकांचे ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणारी शिक्षक परिषद आहे. जय शिक्षक परिषद. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद हे समस्त पदाधिकारी यांनी या ठिकाणी येऊन आज या मीटिंगमध्ये मला तालुक्याचे कार्याध्यक्ष म्हणून आपलं शिक्षक हित तसेच लोकहित, शिक्षण हितासाठी एक जबाबदारी दिलेली आहे. तर या जबाबदारीच्या माध्यमातून नक्कीच मी पूर्ण तन मन धनाने या संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त कशा पद्धतीने चांगलं काम करता येईल आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने नक्कीच आपण जो माझ्यावर विश्वास दर्शवलेला आहे त्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही आणि योग्य आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला काम करून दाखवेल आणि समाज हितासाठी जास्तीत जास्त अजून उपक्रम राबवून या ठिकाणी आपणही मला सहकार्य करावे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून नक्कीच आपण या नवापूर तालुक्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे नाव गाजवून दाखवू. एवढंच बोलतो आणि थांबतो.